राधानगरी ग्रामीण रुग्णालय ग्रामीण स्तरावर महाराष्ट्रात प्रथम, शासकीय रुग्णालयांमध्ये दुसरा क्रमांक। राधानगरी ग्रामीण रुग्णालयाच्या डायलिसिस विभागानं महाराष्ट्रात एक अभिमानास्पद कामगिरी बजावली। ग्रामीण स्तरावर पाहायला गेलं तर महाराष्ट्रात प्रथम स्थान प्राप्त केलं असून सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळाले। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। राधानगरी तालुका हा दुर्गम आणि डोंगराळ तालुका आहे। या तालुक्यात कार्यरत राधानगरी ग्रामीण रुग्णालयाला ग्रामीण स्तरावर महाराष्ट्रात प्रथम स्थान प्राप्त केलं असून सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळाले। ग्रामीण रुग्णालय राधानगरीमध्ये 5 महिन्यांच्या कालावधीत 600 डायलिसिस रुग्णांवर उपचार केले। रुग्णालयातील डायलिसिस विभागाची कामगिरी प्रेरणादायक असल्याची प्रतिक्रिया वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे। हे यश मिळवण्यासाठी विभागातील डॉक्टर आणि कर्मचारी यांनी अतूट समर्पणाने काम केलंय। या यशामागील मुख्य कारण म्हणजे या विभागाचा जागरूकता, गुणवत्ता आणि सेवा समर्पण हा विषय आहे। ज्या रुग्णांना डायलिसिसची गरज आहे त्यांनी मोफत सेवेसाठी रुग्णालयाशी संपर्क करण्याचं आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणपती गवळी यांनी केलं। माननीय सार्वजनिक आरोग्य मंत्री आंबेडकर साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून आणि HLL मार्फत ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे मोफत डायलिसिस युनिट डिसेंबरपासून सुरू करण्यात आले। या अंतर्गत ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे सर्व ज्यांना डायलिसिसची गरज आहे अशा रुग्णांना मोफत विना मोबदला उपचार केले जातात। हे युनिट आमचे 24 तास सुरू आहे। डिसेंबरपासून आम्ही आतापर्यंत सर्व रुग्णांचे 600 शॉट डायलिसिसचे देण्यात आलेले आहे। आता सध्या ॲक्टिव्ह आमच्याकडे 25 रुग्ण डायलिसिसवर सुरू आहे। सरासरी आम्ही जर रँकिंग काढलं राज्यामध्ये ग्रामीण रुग्णालय हे डायलिसिससाठी रँकिंगमध्ये 2 नंबरला आहे। तरी लोकांना आवाहन करतो की ज्यांना कोणाला जर डायलिसिसची गरज असेल तर अशा रुग्णांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालय यांच्याशी संपर्क साधून विना मोबदला उपचार डायलिसिसचे करून घेण्यात यावे। यासाठी आमचे कर्मचारी आणि स्टाफ सगळा डायलिसिस युनिटचा किंवा ग्रामीण रुग्णालय राधानगरीचा रात्रंदिवस आम्ही त्यांना सेवा देण्यास उपलब्ध आहे। राधानगरी ग्रामीण रुग्णालयातून ग्रामीण भागातील रुग्णांना अधिक विश्वासानं आणि सोयीस्कर सेवा मिळत आहेत। पुढील काळातही याच सेवांची वृद्धी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। यावेळी डॉक्टर सुनंदा गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गणपती गवळी, वैद्यकीय अधिकारी पंढरी खांडेकर, डॉक्टर रामदास पाटील, डायलिसिस टेक्निशियन किरण खाडे, सोहन गोकवी, पूजा पाटील, तुषार पाटील आणि इतर हॉस्पिटलचे कर्मचारी यांचं सहकार्य लाभलं। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।